मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची दाणादाण उडाली होती आणि त्यानंतर मुंबईच्या नालेसफाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले। पहिल्याच पावसात नालेसफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची पोलखोल तर झालीच आहे, पण नालेसफाई झाली मग मुंबई कशी काय तुंबली असाही प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर आणि विरोधक विचारतात। दरम्यान नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। नालेसफाईचं कंत्राट नेमकं कसं दिलं जातं आणि कसे त्यात घोटाळे होतात हे पाहूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगर पश्चिम उपनगरांमध्ये टेंडर विभागली जातात। या वर्षाचं नालेसफाईचं कंत्राट 249 कोटींचं होतं, तर पश्चिम उपनगरात 15 एजन्सीजना ते दिलं गेलं, पूर्व उपनगरात 10 एजन्सीजना दिलं गेलं आणि मुंबई शहरामध्ये 3 एजन्सीजना दिलं गेलं। तर मिठी नदीसाठी 3 अशा स्वरूपाची कंत्राटं दिली गेली। वर्षभर चालणारी नालेसफाईची जी विभागवारी आहे ती 10-80-10 अशा टक्क्यांमध्ये होते। जी कामं आहेत ती या स्वरूपात करावीत। एप्रिलपूर्वी 10% नालेसफाई, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 80% नालेसफाई करणं अपेक्षित आहे, तर सप्टेंबर नंतर उर्वरित 10% नालेसफाई अपेक्षित आहे, हे एक सूत्र आहे। तर काढलेला गाळ टाकण्यासाठी स्वतंत्र प्लॉट भाडेतत्वावरती घ्यावा लागतो। नालेसफाई करण्यापूर्वी ती करताना आणि केल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ काढणं देखील बंधनकारक करण्यात आलंय। तर जे वाहन गाळ कचरा घेऊन जाणार आहे त्या वाहनाचा आधीचा फोटो आणि गाळ भरल्यानंतरचा फोटोही बंधनकारक करण्यात आलाय। ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो त्या ठिकाणचे फोटोही आवश्यक असतात। ते कंत्राटदारांना दररोज केलेलं काम ऑनलाईन पोर्टलवरती अपडेट करणंही गरजेचं असतं। दर 15 दिवसांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी करणं अनिवार्य आहे। मात्र इतके सगळे नियम अनिवार्य केलेले असूनही त्यात गोंधळ होतोच। या कामात घोटाळा कसा होतो पाहूयात। कंत्राटदारांना पाऊस पडण्यापूर्वी नाल्यांची 70% सफाई करणं गरजेचं असतं। काढलेला कचरा 48 तास सुकवणं गरजेचं असतं। तर कचरा सुकवल्यानं जवळपास 60% वजन त्याचं कमी होतं। मात्र कंत्राटदार 48 तास न सुकवताच तो डम्पिंग ग्राउंडवर घेऊन जातात आणि करार केलेल्या जागेवरती कचरा न टाकता डम्पिंग ग्राउंडवरती कचरा टाकला जातो। कंत्राट मिळवण्यासाठी फक्त कचरा टाकण्यासाठीचे बोगस करार मात्र केले जातात। कंत्राटदाराकडनं नाले पूर्णपणे साफ न करता वरवरचा गाळ काढला जातो आणि नालेसफाईचे फोटो दाखवण्यासाठी फोटोशॉपचा सुद्धा वापर केला जातो। तर गाळ काढलेला एकाच ट्रक हा वेगवेगळ्या ठिकाणीही फिरवला जातो, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी गाळ काढल्याचं भासवलं जातं आणि अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नसल्यानं कंत्राटदाराकडनं लाच दिली जाते। दरम्यान भाजप नेते रवी राजा आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। एक असं आहे की याचे आधी जेव्हा मी 30 वर्ष जेव्हा नगरसेवक होते आणि 5 वर्ष विरोधी पक्षमध्ये होते, विरोधी पक्ष नेता म्हणून, एकंदरीत जे आहे ते टेंडर जे भरतात ना, ज्यामध्ये आता याचे नंतर कुठे ना कुठे याचे पद्धत जे आहे हे बदलला पाहिजे। तर यासाठी आता तिकडे महानगरपालिकाचे जे आता इलेक्शन होणार आहे आणि जेव्हा नवीन बॉडी येणार आहे त्यामध्ये बसून काय कसं करायचा, कसा मार्ग काढायचा हे आम्ही बसून तिकडे या जे आपण जे सांगतात मोनोपोली, ते मोनोपोली कसा तोडायचा हे आम्ही तिकडे बसून कळायला पाहिजे आणि करणार। मुळामध्ये कोण जबाबदार म्हणणार तर ज्यांच्या हाताखाली प्रशासक आहेत ते जबाबदार। कारण गेली 25 वर्षाचा इतिहास सांगतात, पण मग गेल्या 25 वर्षामध्ये फक्त 2017ला भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर नव्हती, बाकी तर गेल्या 25 वर्षात होती। मग जेव्हा भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर होती आणि आता जो एसएनसी ग्रुप आहे हा ज्या सगळ्या सरकार मालकाय जेवढा बोलत आहे त्या सगळ्या नगरसेवक म्हणून फ्रंट पहिला राहून विरोध करत होते, सगळ्या गोष्टीला बोलत होत्या चांगलं काम करतो आम्ही, सगळं करतो। मग ग्रुप बदलला, नेता बदलला की कामगिरी बदलते।